वांद्रे पश्चिम परिसरामध्ये मॉलला भीषण आग लागलेली आहे। क्रोमा शोरूम मध्ये हे अग्नितांडव पाहायला मिळते। अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल आहेत। 3 मजली अशी ही शोरूम आहे आणि या शोरूम मध्ये मोठ्या प्रमाणात अग्नितांडव पाहायला मिळते। यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, लाखोंचं नुकसान झालेलं आहे। तिसरा मजला जो आहे सर्वात वरचा तो पूर्णपणे जळून खाक झालेला पाहायला मिळते। वांद्रे पश्चिम परिसरामध्ये हा मॉल आहे आणि या मॉलला पहाटे 4च्या सुमारास भीषण आग लागल्याची माहिती मिळते। आग नेमकी कशामुळे लागली याचं अजूनही स्पष्टीकरण समोर आलेलं नाहीये, मात्र मोठं नुकसान झालेलं पाहायला मिळते। अधिक माहिती घेऊयात, विशाल पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विशाल, सध्या किती बंब घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि पूर्णपणे आग विझलेली आहे का की कूलिंग ऑपरेशन सुरू आहे? प्रज्ञा, आगीचं स्वरूप अत्यंत भयंकर आहे। अद्याप ही आग सुरूच आहे। अग्निशमन दलाकडनं या आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न जे आहेत हे सुरू आहेत। आत्ता आपण या घटनास्थळी आहोत। आपण जर आत्ता पाहायला गेलं तर क्रोमाच्या शोरूमला ही आग लागलेली आहे आणि संपूर्ण हे शोरूम जळून खाक झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। अग्निशमन दलाच्या गाड्या ज्या आहेत या मोठ्या प्रमाणात आलेल्या आहेत। महापालिकेचे अधिकारी तैनात आहेत आणि लिंकिंग रोडचा जो रस्ता आहे हा रस्ता सुद्धा आता रहदारीसाठी बंद करण्यात आलेले आहेत। वाहनांसाठी हा रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आलेले। अग्निशमन दलाचे जवळपास 15 पेक्षा अधिक वाहनं या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। वॉटर टॉवरच्या माध्यमातून ही आग जी आहे ही विझवण्याचा प्रयत्न जो आहे हा अग्निशमन दलाकडनं केला जातोय। वॉटर टॉवर याच्या माध्यमातून अग्निशमन दलाकडनं ही आग याच्यासाठी नियंत्रणात आणली जाते की ज्या ठिकाणी आग लागली आहे त्या ठिकाणी योग्य ठिकाणी पाणी जे आहे हे या वॉटर टॉवरच्या माध्यमातून फवारलं जातं। आणि आता जर आपण पाहायला गेलं तर आगीच्या धुराचे लोट जे आहेत हे या सगळ्या संपूर्ण परिसरात जे आहेत या पसरलेले आपल्याला पाहायला मिळतात। अजूनही काळा धूर जो आहे हा या शोरूममधनं येतोय। याचा अर्थ अद्याप ही आग ही मोठ्या प्रमाणात आतमध्ये आहे आणि या आगीवरती नियंत्रण जे आहे हे अद्याप मिळत नाही आहे। आपण जर तिसरा मजला या आगीचा पाहायला गेला तर सगळ्या काचा ज्या आहेत या वितळलेल्या आहेत। या काचांचा भुगा जो आहे हा झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणात अग्निशमन दलाचे जवान या ठिकाणी तैनात आलेले आहेत। सकाळी 4 वाजता ही आग लागलेली अद्यापही या आगीवरती नियंत्रण जे आहे हे मिळत नाही आहे। कारण का आजूबाजूला जर आपण पाहायला गेलं तर रहिवासी इमारतसुद्धा आहे। दुसऱ्या बाजूला जर आपण पाहायला गेलं तर तशाच पद्धतीचा एक मोठा मॉलसुद्धा जो आहे हा आहे आणि हा 33वा रोड जो आहे हा सुद्धा रहदारीसाठी बंद करण्यात आला आहे। दुसरा म्हणजे लिंकिंग रोडचा जो मुख्य रस्ता आहे हा सुद्धा आता रहदारीसाठी बंद करण्यात आलेले आहेत। कारण का बघ्यांची मोठी गर्दी जी आहे ही या ठिकाणी होते। हा सगळा परिसर जर आपण पाहायला गेला तर मोठ्या संख्येनं मुंबईकर या ठिकाणी खरेदी करण्यासाठी येत असतात। आणि आता जर आपण पाहायला गेलं तर अग्निशमन दलाकडनं या आगीवरती नियंत्रण मिळवण्याचा सातत्यानं जो आहे हा प्रयत्न केला जातोय। जवळपास अग्निशमन दलाची 15 पेक्षा अधिक वाहनं या ठिकाणी आहेत। बंब या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत आणि आता जर आपण पाहायला गेलं तर अद्यापही या आगीवरती नियंत्रण जे आहे हे मिळू शकलेलं नाही आहे। त्यामुळे आपण जर पाहायला गेलं तर या तिसऱ्या मजल्यावरती अजूनही आग जी आहे ही पेटताना आपल्याला पाहायला मिळते। अग्निशमन दलाकडनं सातत्याने गेल्या 3 तासापासून या आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न जे आहेत हे केले जात आहेत। मात्र मोठ्या प्रमाणात आतमध्ये इलेक्ट्रॉनिक साहित्य असेल किंवा कपड्यांचा मॉलसुद्धा आतमध्ये आहे। यामुळे अधिक ही आग जी आहे ही वाढताना पाहायला मिळते। त्यामुळे आपल्याला एक निष्कर्ष जो काढला जातो की ज्यावेळेला आग लागते त्यावेळेला पांढरा धूर ज्यावेळेला येत असतो त्यामध्ये आगीवरती नियंत्रण मिळवलं जातं किंवा ती आग आटोक्यात आल्या अशा पद्धतीचे संकेत असतात। मात्र अद्यापही या मॉलमधून काळा धूर जो आहे हा येताना पाहायला मिळतो। त्यामुळे जे आतमध्ये साहित्य आहे हे साहित्य पेट घेताना पाहायला मिळते आणि खास करून इलेक्ट्रॉनिक साहित्य मोठ्या प्रमाणात आहे। दुसऱ्या मजल्यावरती कपड्यांचं सुद्धा एक मोठं शोरूम आहे। त्या शोरूममध्ये सुद्धा ही आग लागलेली आहे, ही आग पसरलेली आहे। त्यामुळे ही आग जी आहे ही नियंत्रणात येताना पाहायला मिळत नाही आहे। या अग्निशमन दलाला ज्या आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी अजून एक अडचण म्हणजे हा सगळा मॉल जो आहे हा चारी बाजूंनी काचेचा आहे, विंडो आहे। त्यामुळे या काचेच्या विंडो ज्या आहेत या लवकर या काचा फुटत नाहीत हा सुद्धा एक निष्कर्ष आहे। त्यामुळे याच्या बाबतीत हे अनेक तर्कवितर्क जे आहेत हे गेल्या काही वर्षांपासून अग्निशमन दलासमोर मांडले जात आहेत। मात्र आता जर आपण पाहायला गेलं तर हा मॉलसुद्धा तशाच पद्धतीनं काचांनी जो आहे हा डिझाईन केलेला आहे। त्यामुळे आता जर आपण पाहायला गेलं तर अग्निशमन दलाचे सातत्यानं नवीन पाण्याचे बंब जे आहेत हे या ठिकाणी येऊ लागलेले आहेत। गेले 3 ते 4 तास या आगीवरती सातत्याने नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न अग्निशमन दलाकडनं केला जातोय। मात्र अद्यापही ही आग आटोक्यात जी आहे ही येताना दिसून येत नाहीत। आता दुसरा या ठिकाणी हायटेक वॉटर टँक जो आहे हा मागवण्यात आलेला नाही। या माध्यमातून पाण्याचा फवारा जो आहे हा केला जाईल।
दुसरं म्हणजे वॉटर टॉवरच्या माध्यमातून सुद्धा जी एक नवीन प्रणाली अग्निशमन दलामध्ये सामील झालेली आहे, वॉटर टॉवरच्या माध्यमातून सुद्धा या आगीवरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र आतमध्ये जर आपण पाहायला गेलं तर सगळा जळून खाक झालेला आहे मॉल. सांगाडा जो आहे हा एक प्रकारे बाहेर आपल्याला दिसून येतोय. त्यामुळे अग्निशमन दलाकडनं या आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे कसोशीनं प्रयत्न जे आहेत हे सुरू आहेत. मात्र अद्यापही ही आग ही आटोक्यात येताना आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. त्यामुळे आत ही आग जी आहे ही अधिक पसरलेली आपल्याला पाहायला मिळते. दुसरीकडे जर पाहायला गेलं तर अग्निशमन दलाचे जवान हे युद्ध पातळीवर या सगळ्या आगीवरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न जो आहे हे करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे अद्यापही या तिसऱ्या मजल्यावरती ही आग पसरलेली आपल्याला पाहायला मिळते. आता ही आग दुसऱ्या मजल्यावरती सुद्धा येऊन पोहोचलेली आहे, कारण का दुसऱ्या मजल्यावरती जर एक काच जर आपण पाहायला गेली ती आता तोडण्यात आलेली आहे अग्निशमन दलाकडनं. त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात धूर जो आहे हा येताना पाहायला मिळतो. त्यामुळे ही आग आता दुसऱ्या मजल्यावरती सुद्धा येऊन पोहोचलेली आहे. पहिल्या मजल्यावरती सुद्धा काहीचं साहित्य जे आहे हे जळालेलं आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ही आग जी आहे ही लागलेली आहे आणि अग्निशमन दलाकडनं या आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी युद्ध पातळीवरती हे सगळे प्रयत्न जे आहेत हे आता सुरू झालेले आहेत. या आगीचे लोड जे आहे ते सातत्यानं वाढताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे आतमध्ये जे साहित्य आहे हे या साहित्यामुळे ही आग जी आहे ही अधिक पसरली जाते. त्यामुळे आता अग्निशमन दलाकडनं एक प्रयत्न केला जाऊ शकतो की हे साहित्य जे आहे हे बाहेर काढलं जाऊ शकतं, कारण का या काचा तोडल्याशिवाय आता आतमध्ये पर्याय नाही आहे अशाच पद्धतीची स्थिती ही आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे अग्निशमन दलाकडनं या आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे सगळे प्रयत्न चालू आहेत. मात्र या नियंत्रण मिळवण्यापर्यंत जे आहेत हे तिसरा मजला जो आहे हा जळून पूर्णपणे खाक झालेले आहे. आता जर आपण पाहायला गेलं तर या आगीचे मोठे लोड जे आहेत ह्या सगळ्या परिसरात जे आहेत हे पसरलेले आहेत. ती आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दल जे आहे हे अद्यापही सातत्याने प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळते. प्रज्ञा, नक्कीच. आणि आपण सध्या बघतोय प्रचंड भीषण अशा स्वरूपाची ही आग लागलेली आहे. तब्बल 15 गाड्या या घटनास्थळी आहेत अग्निशमन दलाच्या आणि 3 तासापासून आग विझवण्याचे प्रयत्न हे शर्थीचे सुरू आहेत. मात्र अजूनही काही प्रमाणात आग ही विझवणं शक्य झालेलं नाहीये. त्यासाठीचे प्रयत्न हे सुरू असल्याचं सध्या पाहायला मिळतंय. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी विशाल.